आपण पाहू शकता हे लोणचे पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल. हे लोणचे आपण बनवलेले आहे ते आवळ्यापासून बनवलेले आहे. थंडीमध्ये आवळा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो आणि या थंडीच्याच दिवसामध्ये आपण हे आवळ्याचे लोणचे बनवतो. हे लोणचे खराब न होता वर्षभर टिकण्यासाठी आपण या रेसिपीमध्ये काही ट्रिक्स आणि टिप्स वापरलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवळा आपल्या आरोग्याला खूप गुणकारी आहे किंवा आरोग्यवर्धक आहे हे आपण पाहिलेलंच आहे. पण आवळा हा आपण वर्षभर प्रिझर्व करून ठेवू शकतो, तर तो लोणच्यामधून, कँडीमधून किंवा आवळा सुपारीमधून, कारण हा थंडीच्या दिवसांमध्येच आपल्याला अवेलेबल होतो. पण हा गुणकारी असल्यामुळे आपल्याला तो वर्षभर तो खाल्ला पाहिजे आणि त्यासाठी आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवत असतो. चला तर मग आज मस्त अशी रेसिपी बनवूयात, जी आपल्याला वर्षभर ती रेसिपी खाऊ शकतो किंवा आवळा आपण वर्षभर खाऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे 1.5 किलो आवळे घेतलेले आहेत. हे आकाराने मोठे असलेले आवळे घेतलेले आहेत. आपण पाहू शकता याच्यावरती डाग अजिबात नाही आहेत. लहान आवळे घेतले तरी चालतील किंवा मोठे घेतले तरी चालतील, फक्त ते खराब नको आहेत आणि याच्यावरती डाग पडलेले असे नको आहेत. एखादा जर आवळा खराब असेल तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. हे आवळे आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर अशा चाळणीमध्ये काढणार आहोत. अशा प्रकारे सर्व आवळे आपण या चाळणीमध्ये काढलेले आहेत. आता अशा प्रकारे आपण हे चाळणीमध्ये काढल्यानंतर एक ताटामध्ये पाणी घेऊन वरून थोडंसं पाणी आपण घालून हे स्वच्छ परत एकदा धुवून घेतलेले आहेत. आता हे बाजूला काढूयात. हे स्टीमरचं भांडं आहे, त्याच्यामध्ये सगळे आवळे काढलेले आहेत. पण याच्यामध्ये सर्व आवळे स्टीम होणार नाहीत, त्याच्यामुळे 2 भांड्यामध्ये हे डिवाईड केलेले आहेत. तर इथं स्टीमरचे दोन्ही भांडे आपण घेणार आहोत. स्टीमरच्या खालच्या कप्प्यात आपण पाणी घातलेलं आहे. साधारण अर्धं भांडं भरून पाणी घातलेले आहे आणि त्याच्यावरती ही 2 भांडी स्टीमरची ठेवणार आहोत. हे आवळे आपण 10 ते 15 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती ठेवणार आहोत. ते उकळून येतात, छान उकडतात, अशा त्यांना छान भेगा पडतात. आपण पाहू शकता 15 मिनटं झालेले आहेत आणि हे आपले आवळे छान असे उकडलेले आहेत. आपण पाहू शकता यांना छान अशा भेगा पडलेल्या आहेत. अगदी पटकन सॉफ्ट होतात. आता हे सर्व आवळे आपण थंड करून घेणार आहोत. आपण पाहू शकता अशा प्रकारे भेगा पडलेल्या आहेत. 10 ते 15 मिनटात तुम्हाला कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो. इथे मोठे आवळे आहेत त्याच्यामुळे मला जास्त वेळ लागला. तुम्ही जर आवळे छोटे घेतले असतील तर तुम्हाला कमी वेळ देखील लागू शकतो. 10 मिनिट पुरेसे होतील. आता हे पाणी आपण टाकून देणार नाही आहोत. आपण हे सरबतासाठी वगैरे थंड करून वापरू शकतो. आता इथे जे आवळे घेतलेले आहेत ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. हे आवळे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाले की लगेच आपले ते आवळे छान असे निघतात. आपण अशा प्रकारे जस्ट वरून असं प्रेस केलं की हे आवळे लगेच त्याचे भाग होतात, त्याच्या फोडी लगेच तयार होतात आणि याची बी आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पाहू शकता लगेचच हे आवळे वेगळे होतात, लगेच त्याच्या पाकळ्या होतात. अशा प्रकारे थंड झाल्यानंतर पटपट हे आवळे आपण सोलून घेऊ शकतो, याच्या फोडी करून घेऊ शकतो आणि आतमध्ये जर एखादा आवळा खराब असेल तर आपण तो काढायचा आहे. अशा प्रकारे थंड झाला की लगेच त्याच्या फोडी तयार होतात आणि जास्त वेळ लागत नाही. त्याच्यातली बी देखील वेगळी होते. आता या बिया आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे सर्व जे आवळे आहेत त्याच्या आपण अशा फोडी करणार आहोत आणि बिया बाजूला करणार आहोत. आपण पाहू शकता सर्वाच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि फोडी छान झालेल्या आहेत. आता याच्या आपण 3 भाग करणार आहोत. याच्यापासून 3 रेसिपीज मी बनवणार आहे म्हणून मी एकदमच हे उकडायला घातले होते. अशा प्रकारे आता हे 3 भाग आपण केलेले आहेत. आता एका भागामध्ये आपण घेऊन त्याच्यामध्ये लोणचं घालणार आहोत. हे 2 भाग आपण बाजूला ठेवूयात. लोणचं बनवण्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे, अगदी छोटा बारका चमचा असतो तो आपण 1 चमचा घेतलेला आहे मेथ्या. त्याचबरोबर इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे 1 चमचा आणि काळं मीठ अगदी अर्धा चमचा इथं वापरणार आहोत. आता या आपण आवळे घेतलेले आहेत फोडी करून, ते आपण सुकवून घेणार आहोत. त्याच्यासाठी एक ताट घेतलेलं आहे. ताटावरती एक रुमाल टाकलेला आहे. त्या रुमालावरती आपण हे जे आवळे आहेत ते आवळे आपण घालणार आहोत. सुकवायला ठेवायचे आहेत, पण हे अख्खे आपण लोणच्यामध्ये एका वेळी नाही खाऊ शकत, म्हणून आपण याचे पीस करून घेणार आहोत. आवडीप्रमाणे आपण याचे लहान किंवा मोठे असे पीस करून घेऊ शकता. जर तुम्हाला अख्खे आवडत असतील तर तुम्ही अख्ख्या फोडी ठेवला तरी चालतील.
पण हे आवळे मोठे होते त्याच्यामुळे याच्या फोडी देखील खूप मोठ्या आहेत, त्याच्यामुळे छोटे याचे तुकडे करून घेत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ती अख्खी फोड ठेवली तरी चालेल. अशा प्रकारे हे उन्हात 1 तासासाठी सुकवून घ्यायचं आहे. आणि ऊन नसेल तर ते हे सावलीमध्ये तुम्ही सुकवू शकता 1 ते 1.5 तासासाठी. पण जर याच्या फोडी मोठ्या असतील तर जास्त वेळ थोडंसं सुकवावं लागेल. हे उन्हात सुकवायचं कारण की याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे किंवा थोडंसं पाणी आहे ते सुकेल आणि आपले ज्या आवळे आहेत ते त्यातलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होईल, कारण हे उकडून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं लोणचं टिकण्यास मदत होते. आता हे सर्व आपण सुकवायला ठेवूयात, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. इथं गॅसवरती एक कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मोहरीची डाळ घेतली होती आपण, ती घालणार आहोत. ही डाळ अख्खी घालायची असेल तरी घालू शकता किंवा भाजून घेतली तरीही चालेल. ज्या मेथ्या घेतलेल्या आहेत त्या घालणार आहोत, बडीशेप, त्याचबरोबर इथे जे धने घेतलेले आहेत ते घालणार आहोत, जिरे घातलेले आहे. सर्व छान हलवून घेऊयात. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मीठ आता आपण वापरलेलं नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर मीठ तुम्ही घालू शकता. तर हे सर्व छान हलवल्यानंतर अगदी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर अगदी 1 ते 1.5 मिनिटातच हे छान भाजतं आणि हे काढून घेऊयात. हे काढून घेऊन आपण थंड करायला ठेवूया. थंड होईपर्यंत आपण तेल गरम करून घेणार आहोत. ज्याच्यामध्ये तेल गरम करायचं आहे, पहिल्यांदा ते भांडं गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नको आहे. त्याच्यामध्ये नंतर तेल घातलेलं आहे 1 वाटी, ही मोठी वाटी आहे. त्या तेलाला छान असा धूर यायला लागला की आपण गॅस बंद करणार आहोत. आवडीप्रमाणे कोणतंही तेल तुम्ही इथे वापरू शकता. आता हा मसाला थंड झालेला आहे. आता हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आणि याची अशी जरा जाडसर अशी पूड करून घ्यायची आहे. अगदी बारीक पूड करायची नाही आहे, थोडीशी जाडसर अशी पूड करून घेतलेली आहे. आता आवळे आपले छान सुकलेले आहेत. 1 तास आपण छान हे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत, सुकवून घेतलेले आहेत. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ही जे पावडर आहे ती देखील आपली रेडी झालेली आहे. तेल देखील आपलं 80% थंड झालेलं आहे. 20% थोडंसं कोमट आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलेला आहे, हिंग पावडर, आणि जो मसाला आपण केलेला आहे तो घातलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा आपण बेडगी मिरची पावडर वापरणार आहोत. आवडीप्रमाणे कमी जास्त बेडगी मिरची पावडर कमी करू शकता. आणि इथे आपण हळद घातलेली आहे साधारण अर्धा चमचा. हे छान मिक्स करून घेऊयात. आवडीप्रमाणे साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता. बेडगी मिरची पावडर जास्त तिखट नसते. तुम्हाला जर तिखट मिरची पावडर वापरायची असेल तर मग थोडी कमी वापरायची, कारण मग हे लोणचं खूपच तिखट होईल. इथे 125 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत. गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे कढई गॅसवरती ठेवलेली आहे. ही छान अशी गरम झालेली आहे. गरम कढईमध्ये आपण जे आवळे छान असे कोरडे करून घेतले होते ते आपण घालणार आहोत. हे थोडेसे हलवून घ्यायचे आहेत 10 सेकंदासाठी आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत. गॅस लो हीटवरती ठेवायचा आहे आणि हे छान असं मेल्ट होऊन द्यायचं आहे. आपण पाहू शकता याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि याला रंग देखील छान आलेला आहे. आता त्याच्यामध्ये काही मसाले आपण घालूयात. 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंगा आणि 2-3 मिऱ्या आपण घातलेले आहेत. हे ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. हे छान हलवून घेऊयात आणि त्याचबरोबर इथे 1 आवळा मी मोठा असा खिसून घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत. हा कच्चाच आवळा घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त आवळे इथे ॲड करू शकता. 2-3 आवळे ॲड केले तर याला छान अशी चव लागते. आता हे छान हलवून घ्यायचं आहे. हे साधारण 4 ते 5 मिनिट लो टू मीडियम हीटवरती छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर देखील इथं वापरू शकता. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. 4 ते 5 मिनिट झालेले आहे. आता हे जे मिश्रण केलेलं आहे आपण सर्व मसाल्यांचं ते आपण घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस लो हीटवरती ठेवलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 2-3 मिनटासाठी हे हलवून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता मस्त रंग आलेला आहे. अजून आपण मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे. आता आपण मीठ ॲड करणार आहोत. जे आपण ब्लॅक सॉल्ट घेतलं होतं ते आपण घातलेलं आहे आणि हे नॉर्मल मीठ घेतलेलं आहे. हे अर्धा चमचा घेतलेला आहे. आवडीप्रमाणे आपण कमी जास्त इथं मिठाचा वापर करू शकतो. आणि आपण पाहू शकता मस्त असं भन्नाट लोणचं तयार झालेलं आहे. हे आवळ्याचं लोणचं आपण वर्षभर खाऊ शकतो. अतिशय पौष्टिक आहे आणि अशा बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. बरणीमध्ये पाण्याचा अंश नाही, व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आणि ओला चमचा याच्यामध्ये लोणच्यामध्ये घालायचं नाही. असं ठेवलं तर साधारण वर्षभर आपलं हे लोणचं आरामात टिकतं.
थंड झाल्यावर ती बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण पाहू शकता रंग एकदम भन्नाट आलेला आहे. चव म्हणाल तर एकच नंबर आलेली आहे. अतिशय चवदार हे लोणचं लागतं आणि साखरेच्या ऐवजी गुळाचा आपण इथे वापर केलेला आहे. आणि आपण पाहू शकता मस्त असं चटकदार लोणचं आपलं तयार झालेलं आहे. या लोणच्यामध्ये आपण तेलाचा वापर जास्त केलेला आहे आणि मसाल्याचा वापर देखील जास्त केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्हीचा वापर कमी करू शकता. पण लोणचं संपल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जरी हिरव्या मिरच्या चिरून घातल्या त्याचं लोणचं देखील छान लागतं किंवा याच्यामध्ये घातल्यानंतर त्या मिरच्या देखील मस्त लागतात. चवीला एकच नंबर लागतात. तर आजची ही हेल्दी रेसिपी आवळ्याचे लोणचे ही रेसिपी मस्त चमचमीत अशी झालेली आहे. एकदम टँगी म्हणतो आपण, आंबट गोड तिखट अशा सर्वच चवींचं असं हे लोणचं तयार झालेलं आहे. तर आजचे हे लोणचे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपीज शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.